नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे कुर्डुवाडी गावच्या निर्मितीचा इतिहास. आज आपल्याला सोलापूर ते हैदराबाद किंवा कोल्हापूर ते अमरावती या भागामध्ये नागपूर या भागात जाणारे किंवा या असणाऱ्या दोन रेल्वे स्टेशनच्या मधलं एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं जंक्शन म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतो कुर्डुवाडी. तर या कुर्डुवाडी गावाला फार मोठा किंवा फार जुना इतिहास नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. किंबहुना या गावची स्थापनाच किंवा या गावची निर्मितीच केवळ रेल्वेमुळे झालेली आहे, हाही इतिहास या ठिकाणी आहे. त्यामुळं हा सविस्तरपणे इतिहास आपण पाहणार आहोत. आपण वर्तमानपत्रामध्ये याच्यावर लेखही लिहिला होता, मात्र त्यानंतर मला काही जवळच्या मित्रांनी सांगितलं की याचा असेल अशा प्रकारचा आपण संदर्भ द्यावा. तर त्यानुसार आपण एक छान अशा प्रकारचा संदर्भ याच्यामध्ये देणार आहोत. असल संदर्भ म्हणजेच आपण डायरेक्टली इंग्रजांचं त्या कालखंडातलं जे गॅजेटेर असेल त्या गॅजेटेरचीच या ठिकाणी आपल्या पुढे मांडणी करतोय. त्यामुळं आपल्याला विनंती करण्यात येते की हा जो व्हिडिओ असेल शेवटपर्यंत त्या ठिकाणी जरूर पाहावा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईबचं बटन आहे खालच्या बाजूला लाल बटन असतं ते दाबा. त्याचबरोबर आवडल्यास नक्कीच शेअर त्या ठिकाणी करा. नवीन व्हिडिओ आपले येत असतात. तर अशा रीतीनं आपला जो इतिहास या ठिकाणी जो कुर्डुवाडी आहे त्या कुर्डुवाडीचा इतिहास आपण पाहत असताना प्रथमतः या भारतामध्ये जी रेल्वे असेल पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली. त्यानंतर इंग्रजांना या देशामध्ये कारभार करायचा आहे, त्याचबरोबर इथला कच्चा माल परदेशाला न्यायचा आहे आणि त्यासोबतच जर एखादं बंडन किंवा काही हालचाल झाली असेल तर आपली जी काही लष्कर असेल आपली मिलिटरी एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजपणे नेता यावी आणि म्हणून त्यांनी रेल्वेचं जाळं विणण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि याकरता इंग्रजांनी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे नावाच्या कंपनीची स्थापना केली. आणि त्यानुसार आता मुंबईवरनं बाकी खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेमध्ये रेल्वे जो ट्रॅक असेल किंवा रेल्वेचं जे जाळं होतं ते पसरायला सुरुवात केली. आणि त्यानुसार हळूहळू करून ही रेल्वे पहिल्यांदा पुणे या ठिकाणी आली आणि पुण्यावरून दौंड असेल आणि पुढे जायला लागली. तर अशा रीतीनं ही जी रेल्वे होती तर ही रेल्वे आता सोलापूरच्या दिशेने त्या ठिकाणी निघाली. आणि सोलापूरला जात असतानाच मधला एक जो स्टॉप होता तर त्या ठिकाणी म्हणजेच एकंदर माढा असेल किंवा ज्याला आपण बार्शीवरून पंढरपूरला जाणारा जो स्टॉप होता तर त्या ठिकाणी रेल्वे आली 23 ऑक्टोबर 1859 म्हणजे आजचं जे कुर्डुवाडी गाव आहे तर त्या ठिकाणी पहिली रेल्वे आली 23 ऑक्टोबर 1859 आणि पुन्हा त्यानंतर 6 जून 1860 ही रेल्वे सोलापूर या ठिकाणी किंवा इथपर्यंत धावायला लागली. म्हणजेच एकंदर 1860 पर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर रेल्वेचं जाळं आता सोलापूरपर्यंत या ठिकाणी आलं. तर त्यानुसार ज्यावेळेस सोलापूरला जाळं आलं किंवा जी मुंबईची रेल्वे आता हैदराबादकडे चालली आणि हैदराबादकडे जात असताना रस्त्याला म्हणजे पहिल्यांदा पुणे असेल किंवा त्यानंतर दौंडचं मोठं जंक्शन लागेल आणि पुढं ही रेल्वे जरी खाली सोलापूरला गेली असली तरी त्या कालखंडामध्ये बार्शी जी आहे तर बार्शी हे पहिल्यापासून एक व्यापारी केंद्र म्हणून त्याला महत्वाचं स्थान होतं. कारण या ठिकाणी कडधान्य असतील खास करून ऑइल मिल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी काही कापड गिरण्या होत्या. म्हणजेच एकंदर बार्शीची जी बाजारपेठ आहे बार्शीची बाजारपेठ प्रचंड त्या ठिकाणी मोठी होती. सोलापूरच्या थोडीशी बाजारपेठ होती. मग आता ही जी रेल्वे असेल ही रेल्वे साहजिकच आहे अशी सोलापूरला त्या ठिकाणी चालली आणि सोलापूरवरनं किंवा बार्शीवरनं पंढरपूरकडं जात असताना एक जो रस्ता त्या ठिकाणी जात होता तर त्याला छेदून ही रेल्वे चालली. मग तिथं एक गोसाव्याची वस्ती होती. कुर्डू नावाचं गाव बाजूला आहे तर त्या कुर्डूच्या बाजूलाच गोसाव्याची तिथं वस्ती आहे. तर त्या गोसाव्याच्या वस्तीला चिटकूनच इंग्रजांनी बार्शीची सोय व्हावी म्हणून एक जो स्टॉप असेल किंवा एक थांबा दिला. त्या थांब्याचं नाव होतं बार्शी रोड. म्हणजेच एकंदर कुर्डूपासून जवळच असणारं जे ठिकाण आहे तिथं आणखी एक थांबा झाला किंवा तिथं थांबा झाला आणि त्याला नाव दिलं बार्शी रोड. म्हणजेच आजचं जे कुर्डुवाडी गाव आहे तर या कुर्डुवाडी गाव जिथं गोसाव्याची वस्ती होती तर त्या गोसाव्याच्या वस्तीलाच तिथं या इंग्रजांनी बार्शी रोड अशा प्रकारचं नाव दिलं. आणखी एक गंमत याच्यामध्ये आपल्याला सापडते तर इंग्रजांनी शेवटपर्यंत म्हणजे बार्शीचं स्पेलिंग कधी व्यवस्थित लिहिलंच नाही. कारण का इंग्रजांनी बार्शी रोड लिहित असताना बार्शीचं स्पेलिंग नेहमी BARSEE लिहायचे. बार्शी एच कधी लावलं नाही, BARSEE. आणि त्यानंतर त्यांना वाटलं की याच्यामध्ये काही बदल करावा आणि म्हणून त्यांनी या असणाऱ्या 1870 साली आणखी एक GR काढला
आणि GR काढून बार्शीचं फक्त स्पेलिंग बदललं, तर ते स्पेलिंग BARSEE च्या ऐवजी BARSI लिहिलं. म्हणजे शेवटपर्यंत इंग्रज जोपर्यंत भारतात होते तोपर्यंत त्यांनी बार्शीच्या स्पेलिंग मधलं H कधी लावलंच नाही. असो, त्यानंतर काही का असेना, मात्र ही जी काही बार्शीची सोय त्या ठिकाणी बार्शी रोडला झाली. म्हणजेच आज जी कुर्डुवाडी दिसते, तर कुर्डुवाडी या ठिकाणी सुरुवातीला गोसाव्याची वस्ती होती. लोक त्याला गोसाव्याची वस्ती म्हणायचे आणि त्यानंतर आता कागदोपत्री इंग्रजांनी त्याला नाव दिलं बार्शी रोड. तर बार्शी रोडवरनं ही जी काही इथं असणारा बार्शी असेल, बार्शीचा जी काही रेल्वे असेल किंवा बार्शीसाठी रेल्वे त्या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली. म्हणजेच एकंदर बार्शीपासून या बार्शी रोडला किंवा आजचं जे काही तिथं कुर्डुवाडी म्हणता येईल, तर हा 34 किलोमीटरचा जो आहे भाग आहे किंवा अंतर आहे. इथं जी बैलगाडी असेल किंवा त्यानंतर मालगाडीनं जो माल असेल तिथं जायचा आणि त्यानंतर तो माल जो असेल मुंबईकडे चालला. पुन्हा त्यानंतर खाली इकडे हैदराबादच्या दिशेनं म्हणजे जो काय माल असेल तो जायला लागला. त्यांच्या लक्षात इंग्रजांचे एक आलं की हा बार्शी रोड जो आहे, बार्शी रोड अधिक फुलायला लागला आहे. म्हणजेच मुंबई असेल, पुणे असेल आणि त्याच्यानंतर दौंडपेक्षा सुद्धा या बार्शी रोडचं महत्व अधिक वाढायला लागलं. आणि त्यांच्या लक्षात आहे की वा, इथं जे बार्शी आहे, बार्शी एक मोठं ठिकाण आहे, व्यापारी ठिकाण आहे, तर या बार्शीची सोय आपण केली पाहिजे अशा प्रकारे त्यांना वाटायला लागलं. आणि त्यामुळं इंग्रजांच्या मनात एक कल्पना यायला लागली की आपण आता बार्शीची रेल्वे काढली तर काय करावं किंवा बार्शीपर्यंत रेल्वे नेली तर काय करावं. कारण का इथं रेल्वे कंपनी होती, इंडियन पेनिन्सुलर रेल्वे आहे. मात्र त्याच वेळेला इंग्रजांचा एक रेल्वेचा मोठा अधिकारी एडवर्ड कॅलथ्रॉप त्याचं नाव आहे, एव्हरार्ड कॅलथ्रॉप. तो एव्हरार्ड कॅलथ्रॉप जो आहे हा इंजिनियर होता या इंडियन पेनिन्सुलर रेल्वेमध्ये. म्हणजेच ब्रिटनची जी रेल्वे होती तर त्याच्यामध्ये एव्हरार्ड कॅलथ्रॉप हा एक तिथला इंजिनियर आहे. आणि त्याला वाटलं की आपण आता हे एक वेगळ्या अशा प्रकारचा स्पॉट 2 ठिकाणाला जर आपण जोडलो तर ही कंपनी चांगली चालू शकते. आणि म्हणून त्याच्याच पुढाकारानं त्यानं रेल्वेचा राजीनामा त्या ठिकाणी दिला. आणि राजीनामा देऊन 1 मार्च 1897 रोजी ही एक नवीन कंपनी स्थापना झाली. तर त्याचं नाव होतं बार्शी लाईट रेल्वे, म्हणजेच BLR. 1 मार्च 1897ला म्हणजे ह्या 34 किलोमीटरचा जो काही मार्ग होता, म्हणजेच तो आहे मार्ग आजचा असणारा जे काही तिथं बार्शी रोड म्हणता येईल किंवा ज्याला आपण कुर्डुवाडी म्हणता येईल, तिथून बार्शीपर्यंत जाण्याचा हा 34 किलोमीटरचा एक स्वतंत्र अशा प्रकारचा मार्ग तयार करण्याकरता वेगळ्या खासगी कंपनीची स्थापना झाली. याचा कुठल्याही इंडियन रेल्वेशी किंवा त्या कालखंडात असणारे ब्रिटिश रेल्वेशी संबंध नाही. ही कंपनी स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. याचं जे काही मंडळ असेल किंवा संचालक मंडळ वेगळं आहे. याचं सुद्धा याचं ऑफिस असायचं लंडनमध्ये. लंडनहून याचा कारभार पूर्णपणे चालायचा. तर ही जी काही रेल्वे आहे ही स्वतंत्र अशा प्रकारची रेल्वे होती, याचा कुणाचाही संबंध नव्हता. ही खासगी अशा प्रकारची रेल्वे होती. तर ती रेल्वे आता गोसाव्याची वस्ती किंवा बार्शी रोडवरनं बार्शीपर्यंत इथं धावायला सुरुवात झाली. हा 34 किलोमीटरचा रोड आता फुलायला लागला किंवा रेल्वे जो काही रूळ असेल तो व्यवस्थितपणे चालायला लागला. त्याचबरोबर जी काही ईस्ट इंडिया कंपनी असेल, ईस्ट इंडिया कंपनीनं सुद्धा जर आपण एक मुद्दा पाहिला तर त्यामध्ये असं कुठेही नव्हतं. मात्र रोडच्या लगत म्हणजे याच्याकरता कुठल्याही प्रकारचं ॲक्विजिशन किंवा जागा त्या ठिकाणी सरकारने घेतलेली नाही. रोडला लगत असणारी जी काही रेल्वे असेल 34 किलोमीटर, म्हणून जर जुना काल म्हणजे कालखंड आठवत असेल ज्यांनी ही रेल्वे पाहिली, अगदी कधी म्हणजे ऊसाच्या गाडी जर रेल्वे हळू चालली तर ऊस त्या गाडीमधून घेता यावा, म्हणजे अशा प्रकारची अवस्था तिथं होती. म्हणजे रोडला लगत रेल्वे, ही दोन्ही मुद्दे त्या ठिकाणी होते. तर अशा रीतीनं ही जी बार्शी लाईट रेल्वे नावाची जी गाडी होती ही आता या दरम्यान धावायला सुरुवात झाली. साहजिकच आहे आता ही गोसाव्याची वस्ती किंवा बार्शी रोड नावाचं जे काही ठिकाण होतं याला आणखी महत्व त्याचं वाढलं. कारण का आता रेल्वे बार्शीला जोडली आणि त्यानंतर पुढं 1912 आणि त्यानंतर 17 पर्यंत ही जी काही रेल्वे होती ही रेल्वे लातूरपर्यंत गेली आणि 1927 पर्यंत ही रेल्वे थेट आता मिरजपर्यंत त्या ठिकाणी धावायला लागली. साहजिकच आहे की मराठवाड्यातला माल जे असेल, लातूरचा माल असेल आणि त्यानंतर असणारं एक वाहतूक, प्रवासी वाहतूक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आषाढी एकादशी जर आली तर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी रेल्वे गच्च भरून त्या ठिकाणी मालाची रेल्वे असेल, सर्व काही डबे असतील तर त्याच्याच करता वरच्या बाजूला लोक डब्यावर बसलेले असायची. एवढंच नाही तर इंजिनवर लोक बसलेले असायची. प्रचंड मोठ्या प्रमाणात ही रेल्वेला महत्व किंवा रेल्वे त्या ठिकाणी लोकांच्या उपयोगाला पडायला लागली आणि दिवसेंदिवस याचं जे महत्व वाढायला लागलं. तर या बार्शी लाईट रेल्वेचं भारतातलं जे ऑफिस होतं तर ते भारतातलं ऑफिस इंग्रजांनी आता बार्शी रोड या ठिकाणी काढलं. म्हणजे जिथं गोसाव्याची वस्ती होती त्याला बार्शी रोड नाव दिलं होतं आणि खासगीमध्ये लोक त्याला आता गोसाव्याची वस्ती म्हणायची. मात्र हळूहळू करून कुर्डू गावाच्या बाजूला असल्यामुळं लोक त्याला आपली वाडी म्हणायला लागले.
दुसरे एक लोक जाऊन तिथं बसायला लागली. सुरुवातीला गोसवायची लोक होती, त्यानंतर आणखी लोक तिथं चालली, कारण का मालाची आवक जावक तिथं वाढली, कामधंदे मिळायला लागले, रेल्वेनं प्रवास करणं सोपं झालं, म्हणून लोक इथं जाऊन राहायला लागली. आणि म्हणून तिथले परिस्थिती, त्या भागातली लोक कुर्डूची वाडी म्हणून त्याला कुर्डवाडी म्हणायला लागली. आता ही कुर्डवाडी जरी म्हणत असले तरी सुद्धा कागदोपत्री कुठल्याही प्रकारे त्याला इंग्रजांनी नाव ठेवलेलं नव्हतं. इंग्रजांच्या कागदामध्ये शेवटपर्यंत किंवा बरेच दिवस त्याचं नाव बार्शी रोड अशाच प्रकारचं होतं. मात्र लोकांच्या तोंडी जर आपल्याला तिथं जायचं असेल किंवा आपलं स्टेशन कुठलं आहे तर लोक कुर्डवाडी म्हणायची. तर अशा रीतीनं हा जो भाग होता हा पुढे चालायला लागला. आणि हा चालत असतानाच इंग्रजांच्या पुन्हा शेवटी लक्षात आलं की आपण सुद्धा या गावाला आता नामांतर केलं पाहिजे, कारण का लोकांच्या तोंडी आता बार्शी रोडच्या ऐवजी लोक कुर्डवाडी मोठ्या प्रमाणात म्हणायला लागलेत. कारण का कुर्डूच्या बाजूला असणारी जी वस्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये आपल्याला माहित आहे, एखाद्या गावची दुसरी जर वस्ती वाढली असेल त्याला वाडी हा शब्द लावला जातो. तर त्यानुसार कुर्डू गावच्या बाजूला असणारी ही वाडी म्हणून त्याला लोक कुर्डवाडी म्हणायला लागले. साहजिकच इंग्रजांना सुद्धा वाटलं की आपण आता याचं नामकरण केलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी 23 ऑक्टोबर 1914 रोजी इंग्रजांनी एक अध्यादेश काढला. आणि हा अध्यादेश काढून त्या दिवसापासून बार्शी रोडला आता कुर्डूवाडी म्हटले जावे अशा प्रकारचा अध्यादेश या ठिकाणी काढलेला आहे. तो अध्यादेश आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला निश्चितच मिळणार आहे. तर अशा रीतीने एकंदर 23 ऑक्टोबर, खऱ्या अर्थानं 23 ऑक्टोबर हा बार्शीच्या ज्याला आपण ह्याचा दिवस आहे, वाढदिवस म्हणता येईल आपल्याला, किंवा नामकरण दिवस आहे. खऱ्या अर्थानं 23 ऑक्टोबर हा या कुर्डवाडी शहराचा नामकरण दिवस आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण का याच दिवशी 23 ऑक्टोबर 1914 रोजी इंग्रजांनी जी कुर्डवाडी असेल ह्या कुर्डवाडी गावाच्या नावाची घोषणा केली आहे. तर तशा रीतीने एकंदर मग आता कुर्डवाडीचं महत्व वाढायला लागलं. अगोदरच त्यांनी आपलं जे काही महत्वाचं कार्यालय BLR किंवा बार्शी लाईट रेल्वेचं जे काही कार्यालय होतं तिथं त्यांचा MD असायचा. आणि तो तिथूनच तिथला कारभार, सर्व काही कारभार म्हणजे लातूर असेल, मिरज असेल, हा कारभार, रेल्वेचा कारभार आता ह्या कुर्डवाडी गावातूनच तिथं व्हायला लागला. आणि त्यांना वाटलं की आता हे जंक्शनचं ठिकाण आहे. आणि म्हणून त्यांनी हळूहळू करून तिथं अधिकाऱ्याच्या वस्त्या व्हायला लागल्या. पहिल्यांदा त्यांनी 1920 साली इंग्रजांनी इथं एक शाळा सुरू केली 1920ला. आणि त्यानंतर मोठा व्याप या रेल्वे कंपनीचा, BLR रेल्वे कंपनीचा वाढला. आणि त्यामुळं 1922 पासून इंग्रज अधिकाऱ्यांना राहण्याकरता मोठी क्वार्टर तिथं, मोठ्या वसाहती त्या ठिकाणी तयार झाल्या. आणि 1930 साली बार्शी लाईट रेल्वेचा एक मोठा वर्कशॉपही तिथं झाला. म्हणजे रेल्वेचं इंजिन वळवणं असेल किंवा त्याचबरोबर दुरुस्ती करणं असेल. त्यावेळेस वाफेवरली इंजिन होती, त्यामुळे कोळशाचं मोठ्यावर त्याला मेंटेनन्सही त्या ठिकाणी व्हायचं, त्यामुळे मोठा वर्कशॉपही आला. तर अशा रीतीनं एकंदर ही जी काही हालचाल होती ही हालचाल वाढायला लागली. आणि पुढे चालून मग पुन्हा त्यानंतर म्हणजे चिंखिल नावाचं आणखी एक ठिकाण आपण जर बार्शीच्या बाजूला, कुर्डवाडीच्या बाजूला पाहिलं तर तिथं पोलिसाचं ट्रेनिंग सेंटर निर्माण केलं. चिंखिल म्हणजेच माकडाची टेकडी. तर अशा रीतीने एकंदर ही जी काही कुर्डवाडी होतं तर हे कुर्डवाडी जे काही गाव आहे या कुर्डवाडी गावाला जुना अशा प्रकारचा इतिहास नाही. या गावाची निर्मितीच केवळ रेल्वेमुळे झाली आहे. रेल्वेची निर्मिती झाली आणि रेल्वेच्या निर्मितीमुळेच या असणाऱ्या गावाची निर्मिती झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि ती निर्मिती आपण आताच पाहिल्यासारखं की 23 ऑक्टोबर 1914 या दिवशी कुर्डवाडी गावाची निर्मिती त्या ठिकाणी झाली किंवा नामकरण त्या ठिकाणी झालं. त्यामुळं सुरुवातीला 2-3 वेळेस आपण सांगितलेलं आहे की 23 ऑक्टोबर हा त्यांचा कुर्डवाडी गावाचा वाढदिवस समजावा. आता त्यानंतर ज्यावेळेस आपण ही रेल्वे जी होती, बार्शी लाईट रेल्वे जी होती, तर बार्शी लाईट रेल्वेचा जो आढावा आपण घेतला तर त्यामध्ये आपल्याला काही तिकिटाचं दर सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे एकंदर जर तुम्हाला बार्शी लाईट रेल्वे जायचं असेल तर प्रथम वर्गाचं जे तिकीट होतं 24 पैसे प्रति मैल म्हणजे फर्स्ट क्लास. द्वितीय वर्ग किंवा सेकंड क्लासचं तिकीट आहे 12 पैसे. आणि थर्ड क्लासचं जे तिकीट होतं 8 पैसे. आणि चतुर्थ वर्गाचं तिकीट होतं फक्त 3 पैसे प्रति मैल. आणि जर तुम्हाला म्हणजे याचा जर आपण आढावा घेतला तर पंढरपूर ते मिरज या दरम्यानचं जे तिकीट होतं 1 रुपया 12 पैसे 3 आणे. जर तुम्हाला माल वाहतूक करायची असेल तर मालाला 4 पैशाला मन अशा प्रकारचा दर होता. आणि घोडा जर घेऊन जायचा असेल तुम्हाला तर 24 पैसे त्या ठिकाणी मोजावं लागायचे. आणि कुत्र्यासाठी 8 आणे दर होता. म्हणजे अशा रीतीनं मालाचीही वाहतूक या ठिकाणी होत होती. तर मालाची वाहतूक होत असतानाच ही जी काही रेल्वे होती ही रेल्वे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालत होती. एक कुर्डवाडी नावाच्या गावाला वलय त्या ठिकाणी निर्माण झालं. मोठ्या अशा प्रकारचं जंक्शन त्या ठिकाणी तयार झालं. आणि याची जी काही प्रचिती असेल ते इंग्रजांच्या रूपाने त्या ठिकाणी झाली. आणि आज आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला पुढं
आषाढी एकादशी यायची त्या दिवशी तर या गावाला एवढं प्रचंड अशा प्रकारचं महत्व यायचं की संपूर्णपणे पंढरपूरकडे जाणारी ही जी काही मराठवाड्यातली जी काही ट्रॅफिक असेल, बार्शीची या ठिकाणची ट्रॅफिक असेल, ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा व्हायचे. त्यामुळं खऱ्या अर्थानं बार्शी लाईट रेल्वे या कंपनीमुळेच या गावाची निर्मिती या ठिकाणी झाली. आणि बार्शी लाईट रेल्वे ही जी कंपनी होती ही खाजगी कंपनी होती आणि या असणाऱ्या कंपनीमुळेच हे जे काही शहर होतं किंवा हे जे गाव आहे हे गावाला एक प्रकारचा आकार आला. आणि त्याचबरोबर 23 ऑक्टोबर या दिवशी या गावाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. त्यामुळं 23 ऑक्टोबर हा पुन्हा एकदा आपल्याला की या कुर्डुवाडी गावाच्या नामांतराचा दिवस आहे किंवा नामकरणाचा दिवस आहे, वाढदिवस आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जरूर जे काही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही त्या ठिकाणी दाबा. जर आवडले असल्यास नक्की शेअर त्या ठिकाणी करा. धन्यवाद.